नमस्कार मित्रांनो, आपल्या या एमसीजम एम्प्लॉई अपडेट युट्यूब चॅनलवर स्वागत आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण माहिती पाहू जनगणना 2027 जी आहे त्याचा पहिला टप्पा जो आहे तो पहिला टप्पा या ठिकाणी सुरू होणार आहे आणि त्या संदर्भात प्रगणक आणि परीक्षक यांचं या ठिकाणी प्रशिक्षण पण होणार आहे. आणि त्यापूर्वी काही महत्त्वाच्या ज्या सूचना आहेत त्या सूचना काय असणार आहेत त्याबद्दलची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर या ठिकाणी महत्त्वाची जी पहिली सूचना आहे ती घर यादी किंवा घरगणना करताना त्यामध्ये समाविष्ट असणाऱ्या किंवा आपणास ओळख करून घ्यावी. म्हणजे जी काही घरगणना करायची त्या समावेश कार्यपद्धती काय आहे, कशा प्रकारे करायला पाहिजे त्याचं या ठिकाणी ओळख करायची. त्यानंतर जे आपल्याला नेमून दिलेलं काम आहे त्याचं या ठिकाणी काटेकोरपणे पालन करून ते जे विहित कालावधी जो दिलेला आहे आपल्याला, जसं की घरगणना करण्यासाठी दिलेला आहे त्याच कालावधीत पूर्ण करा. त्यानंतर प्रशिक्षण वर्ग जो असणार आहे, प्रशिक्षण हे महत्वाचं असणार आहे. हे आपल्याला फील्ड ट्रेनर्स जे आहे ते देणार आहे. तर या ठिकाणी प्रशिक्षण वर्गात उपस्थित राहायचं आहे. त्यांना घर यादी व घरगणना याच्यात जे काही प्रश्न असणार आहे 33+1 त्या प्रश्नांचा या ठिकाणी सखोल अभ्यास करायचा. या ठिकाणी आपणास पुस्तिका एक पुरवण्यात येणार. त्यामध्ये परिशिष्टामध्ये कशा प्रकारे असणार प्रश्न ते पण दिलेले आहेत. त्याच्यावरती उदाहरणं वगैरे खूप सारे दिलेले आहेत. या सर्व गोष्टींचा आपला प्रशिक्षणामध्ये या ठिकाणी सराव केला तर माहिती दिली जाणार आहे. या जे पुस्तिका आहे त्यामध्ये दिलेले प्रश्न दर प्रश्न सूचना काळजीपूर्वक या ठिकाणी आपल्या संदर्भासाठी या ठिकाणी जे काय आहे संदर्भासाठी मोबाईल ॲपशी संबंधित स्क्रीनशॉटचा आधार घेऊन आपण बाकी गोष्टी करू शकतो. आता त्यानंतर आता प्रशिक्षण हे साधारणतः 3 दिवसाचं असणार आहे. आता प्रशिक्षण केंद्र सोडण्यापूर्वी आपल्याला घर यादी आणि घरगणनासाठी लागणारी जी काही सर्व सामग्री आहे, ती प्राप्त करून घ्यायची आहे. काही शंका असतील तर आपल्या प्रशिक्षकांकडून क्षेत्रीय काम सुरू करून आपल्या सर्व शंकांचं निरसन करू. जर आपल्याला जे काही आपल्याला घरगणनेचं काम करायचं त्या संदर्भात काही शंका कुशंका असतील चार्ज ऑफिसर किंवा फील्ड ट्रेनर्स त्यांना विचारून त्या शंकाचं निरसन त्या ठिकाणी करायचं आहे. त्यानंतर आपल्याला जे नियुक्तीपत्र अपॉइंटमेंट लेटर भेटणार आहे त्यामध्ये नमूद केलेलं आपल्या घर यादी गटाच्या स्थानाचा तपशील, म्हणजे जे काय आपल्याला अलॉट केलेला मेलवरती किंवा मेसेज आलेला असं आपण त्या गटात स्थानाचा तपशील, तसं नियुक्ती पत्रात दर्शवलेली घर यादी गटाशी जुळतो की नाही याची पण या ठिकाणी खात्री करायची आहे. त्यानंतर कोणत्याही प्रकारच्या यामध्ये विसंगती असतात त्वरित आपले पर्यवेक्षक किंवा चार्ज अधिकारी यांचा संपर्क साधा. म्हणजेच जे काही आपल्याला अलॉटमेंट भेटलेलं आहे नियुक्ती पत्रात तो आणि आपल्याला जे काय साधन त्यानंतर जे क्षेत्रीय आपण ज्या ठिकाणी ज्यावेळेस आपण घरगणना करण्यासाठी क्षेत्रीय काम करण्यासाठी जाणार तेव्हा आपलं ओळखपत्र नेहमी सोबत ठेवायचे आणि ते दर्श सर्वांना दिसेल अशा ठिकाणी त्या ठिकाणी लावायचे आपल्याला. त्यानंतर तो आपण जे काही CMMS पोर्टलमध्ये प्रगणक आणि परीक्षक म्हणून नोंदणी करताना नमूद केलेलं जे काही मूळ ओळखपत्र आहे ते पण या ठिकाणी आपलं डिपार्टमेंटल आयडी असेल ते ओळखणं जे सोबत बाळगायचे किंवा सोबत ठेवायचे. उत्तरदाता तुमचे नियुक्तीपत्र ओळखपत्रावर दिलेल्या QR संकेतांक स्कॅन करून पडताळणीसाठी जुळवून पण बघू शकतो. त्यामुळे तिथे तुमच्या ओळखपत्राचा प्रकार आणि क्रमांक दिसेल. म्हणजे या ठिकाणी जे काही आपल्याला आपण काम करण्यासाठी त्यावेळेस आपला जो काही ओळखपत्र ते नेहमी सोबत ठेवायचे. त्यानंतर आपलं मूळ ओळखपत्र जे आहे म्हणजे ज्या डिपार्टमेंटला किंवा ज्या डिपार्टमेंटला आपण काम करतो तिथलं पण. त्यानंतर 5वं जे नियुक्त केलेल्या घरयादी गटाच्या क्रमांक कोणताही बदल झाल्यास लगेच तो आपला जो चार्ज अधिकारी यांच्या मार्फत या ठिकाणी CMMS पोर्टलवर तयार केलेलं ओळखपत्र आणि नियुक्तीपत्र त्याचप्रमाणे प्राप्त करून घ्यायचे. 6 या ठिकाणी आपण क्षेत्रीय कार्यावर जाण्यापूर्वी आपला राज्य संघराज्य संबंधित जे काही अनुसूचित जाती जमातींची यादी आहे ही आपल्याला जवळ असणं गरजेचं. तसंच राज्य संघ राज्यानुसार अनुसूचित जाती जमातींची यादीची PDF या ठिकाणी HLO जे ॲप आहे त्या ॲपमध्ये देखील या ठिकाणी उपलब्ध असणार आहे. त्याची एकदा अभ्यास करणं गरजेचं आहे. त्यानंतर जो 7वा मुद्दा आहे या ठिकाणी आपल्याला नेमून दिलेल्या घरयादी गटात पर्यवेक्षकांसोबत फेरी मारायची. म्हणजे जो काही आपल्याला एरिया दिलेला आहे त्यामध्ये जे आपले सुपरवायझर त्यांच्यासोबत आपला जो एरिया आहे तो एरिया घरयादी गट जो आहे तो या ठिकाणी पाहून घ्यायचा आहे. त्याच्या चतुर्सीमा आणि भूचिन्ह म्हणजे जे काही लँडमार्क असतात त्याची ओळख करून घ्यायची. म्हणजे जर आपल्यास दिलेला गट शोधण्यात कोणतीही अडचण येणार नाही आणि आपला चार्ज अधिकारी यांच्याशी तात्काळ संपर्क साधायचा आहे काय अडचण आली असल्यास. आपल्या घरयादी गटाची सीमा शेजारच्या घरयादी गटात मिसळत किंवा ओव्हरलॅप होत नाही ना किंवा कोणतं क्षेत्र वगळ जाणार नाही याची नोंद घ्या. या ठिकाणी हा एक मुद्दा महत्वाचा आहे. ज्यावेळेस आपल्याला जो काही घर यादी
गट जो दिलेला आहे आपला, तो पर्यवेक्षणासोबत त्याची चतुर्सीमा जो मॅप बनवायचा आपला त्याप्रमाणे बनवायची. त्या ठिकाणी कोणते लँडमार्क्स ते पण जाणून घ्यायचे. आणि घर यादी गट शोधताना काही अडचण आल्यास आपले 4 अधिकाऱ्यांच्याशी संपर्क साधायचे. आणि घर यादी गट शेजारच्या घर यादी गटात मिसळणार नाही किंवा वगळला जाणार याची पण या ठिकाणी खात्री करायची. त्यानंतर क्षेत्रीय काम सुरू करण्यापूर्वी भागातील ख्यातनाम व्यक्तींना भेटा आणि जनगणनेचे उद्दिष्ट व आपल्या भेटीचा उद्देश सविस्तरपणे सांगा व त्यांचे सहकार्य आणि पाठिंबा या संदर्भात आपल्याला प्रशिक्षणात योग्य ते मार्गदर्शन मिळणारच आहे. आपल्या घर यादी गटातील प्रत्येक इमारतीला म्हणजे ज्या इमारतींना स्थानिक संस्थेकडून इमारत क्रमांक देण्यात आलेले नाहीत त्याच्यावर मार्कर पेन क्रमांक द्यायचा आणि इमारती गणनाघरांची संख्या समजा एक इमारत क्रमांक 1 असेल आणि त्यामध्ये किती घरं असतील ते आपल्याला कंसामध्ये टाकायचे. या ठिकाणी 9वी महत्वाची सूचना आहे. आपल्या घर यादी गटातील प्रत्येक इमारतीला जे काही देण्यात आलेले ते हे करायचे. 10वा या ठिकाणी मुद्दा आहे. प्रत्येक इमारत व गणना घरास भेट देणं आवश्यक आहे. मग ते निवासी असो, अनिवासी किंवा व्यावसायिक अथवा अन्य कोणत्याही प्रकारचं असलं तर त्या संबंधित सर्व माहिती अचूकपणे आपल्याला HLO ॲपमध्ये नोंदवायची आहे. आणि प्रत्येक इमारतीमध्ये कोणतेही गणना घर वगळलं जाणार नाही किंवा त्याची पुनरावृत्ती होणार नाही याची पण या ठिकाणी खात्री करायची. त्यानंतर उत्तरदाता. आता उत्तरदाता याने कोण आपण घर गणना करण्यासाठी ज्यांच्याकडे जाणं, ज्यांची माहिती घेणार उत्तरदाता योग्य रीतीने मान ठेवून त्यांचं अभिवादन करायचे. कारण आपण दिलेले काम पूर्ण करण्याची आवश्यक असलेली माहिती सर्व माहिती तेच देणार आहेत. आणि अधिसूचित प्रश्नांशिवाय इतर कोणतेही प्रश्न विचारणार नाहीत आणि उत्तरदात्याकडून प्राप्त झालेली माहिती या ठिकाणी अचूकपणे आपल्याला HLO ॲपमध्ये या ठिकाणी नोंदवायची आहे. आता त्यानंतर 12वी महत्व जनगणना कायद्यानुसार गोपनीयता राखावी आणि कोणत्याही उत्तरदात्याची वैयक्तिक माहिती अनधिकृत व्यक्तीशी उघड किंवा शेअर करू. तसेच जनगणना 2027 साठी अनधिकृतपणे नियुक्त व्यक्ती व्यतिरिक्त कोणाला जनगणना नोंदीची तपासणी करण्याची परवानगी नसणार. म्हणजे की जे काही काम आहे ती गोपनीयता त्याची राखायची आहे. आता त्यानंतर जनगणना कार्यासाठी सुनिश्चित केलेल्या वेळेचे नियोजन नेहमी लक्षात ठेवा आणि त्यानुसार निर्धारित जो काही वेळ दिलेली आहे आपली ते वेळेतच या ठिकाणी आपणास पूर्ण करायचं आहे. 14वी सूचना विविध कारणामुळं डिजिटल प्रणालीवर काही तांत्रिक अडचणी येऊ शकतात. अशा वेळी संयम, शांतता राखायची. गडबडून किंवा गोंधळून या ठिकाणी जायचं नाही. आपले जे वरिष्ठ असतील जसं की पर्यवेक्षक, फील्ड ट्रेनर किंवा चार्ज यांची मदत घ्यायची. तसेच संबंधित जनगणना कार्यालयात देखील जे काही हेल्प डेस्क आहे त्यांच्याशी आपण संपर्क साधू शकतो. ॲपमध्ये काही टेक्निकल गोष्टी येऊ शकतात. अशा वेळी आपण पर्यवेक्षक, फील्ड ट्रेनर किंवा चार्जर यांची मदत घेऊ शकतो. 15वी सूचना जी कोणत्याही कारणाने ॲप अनइन्स्टॉल झाल्यास संकलित केलेली पण सिंक न झालेली माहिती अनइन्स्टॉल करण्यापूर्वी दिलेल्या लेखन पॅडमध्ये जी काय ती नोंदवून ठेवायची. म्हणजे जेणेकरून काय होणार ते माहितीची हानी होणार नाही. म्हणजे माहिती जाणार नाही. ही माहिती नोंदवलेली माहिती नंतर ॲपमध्ये टाकता येईल आणि त्यासाठी आधी समाविष्ट असलेल्या जनगणना घरांना पुन्हा त्यानंतर मोबाईल जो डिव्हाइस आहे, मोबाईल डिव्हाइस आहे, तो मोबाईल डिव्हाइस अनावश्यकपणे या ठिकाणी बदलायचा नाही. उपकरणाचा बदल केवळ अपरिहार्य परिस्थितीतच करावा. यामुळे क्षेत्रात किंवा फील्डमध्ये उद्भवणाऱ्या माहितीची हानी, डाटा लॉस आणि सिंकिंग या संबंधित बहुतेक समस्या दूर होतील. कृपया लक्षात ठेवा. नवीन डिव्हाइस नोंदणीकृत केल्यास जुन्या डिव्हाइसचा आपोआप डिलीट होणार त्यामुळे जुन्या डिव्हाइसवर डाटा या ठिकाणी सिंक करता येणार नाही. म्हणून एकदा आपण जर ॲप त्या मोबाईल डिव्हाइसमध्ये इन्स्टॉल केल्यानंतर अपरिहार्य कारणास्तव या ठिकाणी त्याला डिलीट करायचं नाही किंवा मोबाईल डिव्हाइस आहे तो बदलायचा नाहीये. क्षेत्रीय कार्य सुरू करण्यापूर्वी ड्रॉपडाऊन मधून तुम्हाला भाषा निवडायची आणि राज्यासाठी विशिष्ट भाषा निवडा. आता ज्यावेळेस या बाकीच्या गोष्टी पुढे होणारच आहेत. आपण मोबाईल ॲप इन्स्टॉल केल्यानंतर या ठिकाणी आपणास भाषा निवडीचा पर्याय येतो. त्या भाषा निवडीचा पर्याय आपल्याला एकदाच या ठिकाणी जो निवडणार त्याचप्रमाणे आपण जी माहिती आतमध्ये भरणार प्रश्नांची माहिती भरणार ती येणार आहे. त्यामुळे जी भाषा आपल्याला सहज, सोपी आणि ज्या एरियामध्ये आपण काम करणार आहोत त्यानुसारच भाषा निवडायची. कारण यानंतर भाषा निवडता येत नाही. त्यामुळे जी विशिष्ट भाषा आहे तीच निवडायची. प्रकरणानं माहिती नोंदवताना काळजी घ्यायची की योग्य सर्व जी माहिती ती योग्य प्रकारे नोंदवली आहे का? जर पर्यवेक्षण तपासणी करताना ती चुकीची आढळली तर संपूर्ण नोंद पुन्हा एकदा प्रगणकाला करावी लागेल आणि अतिरिक्त काम टाळण्यासाठी संकलित व नोंदवलेली माहिती पहिल्याच प्रयत्नात योग्य असणं आवश्यक आहे. अशा प्रकारे काही 18 प्रकारच्या ज्या सूचना आहेत त्या सूचना या ठिकाणी प्रगणकांसाठी दिलेल्या होत्या. तर ती अशा प्रकारची माहितीचे जे सूचना आहे सूचनांचं आपण पालन केलं
तर जी काही जनगणना 2027 आहे, ती 27 आपण चांगल्या प्रकारे पार पाडू शकतो. आणि जे काही काम करायचं ते शांततेने व व्यवस्थित काम करायचंय आणि सर्व काम या ठिकाणी डिजिटल होणार आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारचे गोंधळून किंवा गडबडून न जाता जर काही अडचण आलीच तर आपण ज्या ठिकाणी जे काही सुपरवायझर असतील, म्हणजे पर्यवेक्षक, फील्ड ट्रेनर किंवा चार्ज अधिकारी यांच्याशी संपर्क साधून जी माहिती आहे, ती माहिती जे प्रश्न, अडचण असेल त्याबद्दल करू शकतो. तसंच जर काही असेल तर आवश्यक जर माहिती करताना अडचण आली, तर या अधिकाऱ्याशी संपर्क साधून आपण त्या शंकांचं निरसन करू शकतो. व अशा प्रकारे ज्या महत्त्वाच्या सूचना होत्या त्या देण्याचा प्रयत्न केला. जर व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.